धानवड सतत 2 ते 3 दिवसापासून चालू असलेल्या पावसाने अतोनात असे नुकसान झालेले आहे। अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाचे पंचनामे करण्यात आले असून कापूस, केळी, पपई या पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत। यावेळी उपस्थित तलाठी आप्पा राहुल अहिरे, कृषी सहाय्यक चित्रा सैदाने, शिवसेना तालुका प्रमुख शिवराज पाटील या प्रसंगी गावातील शेतकरी अमोल पाटील, योगेश पाटील, भीमराव पाटील, महेंद्र पाटील, गोरख पाटील, उल्हास पाटील व शेतकरी वर्ग उपस्थित होता। बरं, नमस्कार आप्पा, बोला। आज हे जे अवकाळीमुळे नुकसान झालंय त्याची पाहणी करण्यासाठी तुम्ही आलायत, परंतु नेमके बागाचं पण नुकसान झालंय, कपाशीचं पण नुकसान झालंय आणि इतर पिकांचं पण नुकसान झालंय। तर तुम्ही नेमके आज कुठल्या कुठल्या पिकांचे पंचनामे करणार आहात त्याविषयी थोडी सविस्तर माहिती सांगा। जे पिकाचं नुकसान झालं असेल ते सर्व बघतोय। आज जे कपाशी वगैरे इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यांची पण तुम्ही पाहणी करणार आहात। तर नेमकं आतापर्यंत किती पंचनामे केले? हा पहिला आहे। अच्छा, आणि आता आमच्या धानवड गावाचा पहिला पंचनामा झालेला असून आजपर्यंत समजा आता येणाऱ्या पुढच्या वेळेला तुम्ही पूर्ण शिवार वगैरे पूर्ण फिरणार आहात? येणाऱ्या वेळेला म्हणजे आता पुढच्या 1-2 दिवसात पूर्ण शिवार फिरून घेणार? ज्या ज्या पिकाचं नुकसान झालेलं असेल त्या प्रत्येक गटामध्ये जाणार आम्ही। अच्छा, तर आता काही वेळेला समजा काही शेतात शेतकरी उपलब्ध नसतात तर त्यावेळेला तुम्ही सोबत आहात ना, तुम्ही दाखवा आम्हाला, प्रतिनिधी म्हणून, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून। शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं असून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई आणि योग्य ते पंचनामे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना एक दिलासादायक उत्पन्न काहीतरी कन्फर्म व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही तर वस्तुनिष्ठ पंचनामे करणारच आहोत। ज्याचं नुकसान आहे ते 100% येईलच। नाही, नेमकं ज्याचं नाही त्याने आग्रह धरू नये। बरोबर। नेमका सांगायचा विषय असा की ज्या वेळेला दिवाळी आणि दसऱ्याच्या वेळेला पावसाची गरज होते, परंतु त्यावेळेला पाऊस न आल्यामुळे कोरडवाहू शेतकरी पूर्णतः संपले। परंतु त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे पाण्याचं व्यवस्थापन होतं त्यांनी लाईट नसतानाही डिझेलच्या पंपाद्वारे कपाशी जगवली आणि आज जी कपाशी वेचण्याची परिस्थिती वेळ आली त्यावेळेला त्यांना अवकाळीमुळे मार बसला, तर शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालाय। अशा वेळेला तुमच्याकडून कुठलाही दुजाभाव न करता आम्हाला तुमच्याकडून विस्तृतपणे पंचनामे होण्यात यावे ही अपेक्षा आहे। वस्तुनिष्ठ पंचनामा होईल याची खात्री देतो आम्ही। चालेल, ठीक आहे, बोला। काही बोलायचं तुम्हाला मॅडम? सुरेश पाटील, मला आज गेल्या 2-3 दिवस सतत होणाऱ्या पावसामुळे धानवड येथे केळी, कापूस, पपई हे जे शेतकऱ्यांचं अतिप्रमाणात नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे करण्यासाठी आमचे तलाठी आप्पा आणि कृषी अधिकारी मॅडम हे गावातील सर्व शेतकरी उपस्थित आहेत। खरं सांगायचं म्हटलं सरकारने या संदर्भात कालच कॅबिनेटमध्ये पालकमंत्री महोदयांनी मुद्दा उपस्थित केल्यामुळे 2 एकरवरील जो मुद्दा होता हेक्टरीचा तो 3 एकर करण्यात आलेला आहे। हा आप्पांनाही माहितीचा जी आरी आला असेल त्या संदर्भात आप्पा तातडीने पंचनामे करतील व त्यासाठी शासन आपल्याला पुढील याच्यासाठी अनुदानासाठी कटिबद्ध राहील। मी अमोल विठ्ठल पाटील, शेतकरी। मी संपूर्ण 7 एकरमध्ये केळी लागवड केलेली आहे। तरी काल गुरुवारी रात्री वादळ आल्यामुळे 2 ते 3 हजार झाडांचे खाली पडलेले आहे आणि अजून जे राहिलेले झाडे आहे ते पण काही राहणार नाही, ते पण खाली पडतील। तरी शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आम्हाला जी मदत आहे ती द्यावी। मॅडम बोला। साधारणतः हे जे नुकसान वगैरे झालेलं आहे तर आपला जो जळगाव जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून जे आपल्याचे जिल्ह्याचे जे काही 3 वजनदार मंत्री आहेत त्यांनी त्यांचे वजन वापरून जिल्ह्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा व येणाऱ्या काळात जे शेतकऱ्यांचे जे खूप मोठे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई मिळण्यात यावी अशी विनंतीवादा करतो आणि 2 शब्द सांगतो। प्रतिनिधी ज्ञानेश्वर बाविस्कर, जळगाव।